नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ह्या फ्रेश मिरच्या आहेत, पण ह्या लाल झालेल्या मिरच्या आहेत। त्यांना काय केलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे। त्याचे असे देठ काढून घेणार आहे बारीक करताना। मी देशी लसूण घेतलेले एक 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एवढं बघा सुक्कं खोबरं घेतलेलं आहे 7 ते 8 तुकडे पातळ एकदम लांबडे घेतलेले आहेत करून असे, आणि ते पण भाजून घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा जिरं घेतले, ते हलकंसं भाजलेलं आहे, जास्त असं भाजलं नाही, हलकंसंच भाजायचं। 5 चमचे मी शेंगदाणे पण भाजून घेतलेले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता। छोटा 1 चमचा टाकणार आहे मी आमचूर पावडर। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण की आपण ज्यात एक वस्तू टाकणार आहे त्याच्यामुळे चवीला छान लागलं। त्याच्यामध्ये मी उडदाच्या डाळीचे 2 पापड घेतलेले आहेत गॅसवर भाजून अशा पद्धतीमध्ये। आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी फिरवून घेणार आहे, पण फिरवून घ्यायच्या अगोदर ह्या मिरच्यांची पूर्णपणे देठ काढून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीत। जास्त असं मोठं ठेवायचं नाही, जास्त बारीक पण नाही, असं दरदर। तुम्हाला हवा असेल का नाही तर ही कमीत कमी 8 दिवस राहील, पण तुम्हाला जर हवा असेल त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता। जर कोथिंबीर टाकली का नाही तर मग थोड्याशा तेलावर परतून घ्या, आणि नाही टाकली तरी पण चालेल। अशीच खूप चटपटीत मस्त लागते एकदम। दुपारचं जेवताना आपलं झटपट करायचं की 4 ते 5 दिवसासाठी मस्त अशी चटणी होती। एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।